नमस्कार, कसे आहात? मजेत ना? अक्षय तृतीयेची तयारी झाली का? आपल्या हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया। संस्कृत मध्ये अक्षय या शब्दाचा अर्थ कधीही नाश होत नाही। या दिवशी केलेले दान, जप, ज्ञान हे अक्षय फलप्राप्ती देणारे असते, म्हणूनच याला अक्षय तृतीया असे म्हणतात। या दिवशी केलेल्या शुभ कार्याचे श्रेष्ठ फळ मिळते। या दिवशी देवांचे व पितरांचे पूजन केले जाते। वैशाख महिना हा भगवान विष्णूंसाठी आवडता आहे, म्हणून विशेषतः विष्णू व देवी लक्ष्मी यांचे पूजन केले जाते। चला तर मग आजच्या व्हिडिओत या सणाचे महत्त्व समजून घेऊया। असेच माहितीपर व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। मी प्रणिता बोरकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या YouTube चॅनलवर, ज्याचं नाव आहे डिव्हाइन मॅजिकल पॉवर। का बरं म्हणत असावे अक्षय तृतीया? चला जाणून घेऊया। पुराणानुसार महाभारतात एका प्रसंगी भगवान कृष्ण युधिष्ठिराला म्हणतात, हे राजा, या दिवशी केलेले दान व हवनाचा नाश होत नाही, म्हणूनच आपल्या ऋषी मुनींनी याला अक्षय तृतीया असे संबोधले आहे। या दिवशी पितरांची व परमेश्वराची कृपा मिळवण्यासाठी केलेले काम हे अक्षय अविनाशी असते। आता आपण जाणून घेऊया अक्षय तृतीयाच्या दिवसाचे महत्त्व काय आहे। पहिली गोष्ट म्हणजे हा दिवस पृथ्वीचे रक्षक भगवान विष्णू यांना समर्पित आहे। हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णूंनी श्री परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला होता। या दिवशी भगवान विष्णू पृथ्वीवर 6व्यांदा परशुरामाच्या रूपात अवतरले होते आणि म्हणूनच हा दिवस श्री परशुरामांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो। दुसऱ्या मान्यतेनुसार त्रेतायुगाच्या प्रारंभी पृथ्वीची सर्वात पवित्र मानली जाणारी गंगा नदी या दिवशी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली होती। भागीरथाने गंगा नदी पृथ्वीवर आणली होती। अक्षय तृतीयेच्या दिवशी आई अन्नपूर्णेची पूजा केली जाते आणि भंडारदरा भरून ठेवण्यासाठी आईकडून वरदान मागितले जाते। या दिवशी अन्नपूर्णेची पूजा केल्याने स्वयंपाकघर व जेवणाची चव वाढते। दक्षिणेकडील प्रांतात या दिवशी वेगळी ओळख आहे। त्यांच्या मते या दिवशी कुबेर यांनी शिवपुरम नावाच्या ठिकाणी त्यांची पूजा करून शिवाला प्रसन्न केले होते। कुबेर म्हणजेच भगवानाच्या दरबाराचा खजिनदार। कुबेराच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन शिवाने कुबेराला वरदान मागायला सांगितले होते। तेव्हा कुबेरांनी लक्ष्मीजींकडून संपत्ती व आपली संपत्ती परत मिळवण्यासाठी वरदान मागितले। तेव्हा शंकरजींनी कुबेराला लक्ष्मीजींची पूजा करण्याचा सल्ला दिला। म्हणूनच तेव्हापासून आजपर्यंत अक्षय तृतीयाच्या दिवशी लक्ष्मीजींची पूजा केली जाते। लक्ष्मी ही श्री विष्णूंची पत्नी आहे, म्हणूनच लक्ष्मीची पूजा करण्याआधी भगवान विष्णूंची पूजा केली जाते। महर्षी व्यास यांनी अक्षय तृतीयाच्या दिवशी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली। या दिवशी महाभारतातील युधिष्ठिराला अक्षय पत्र प्राप्त झाले होते। या अक्षय पत्राचे महत्त्व म्हणजे त्यातून अन्न कधीच संपत नाही। या श्रद्धेच्या आधारावर केलेले दानाचे पुण्यही अक्षय मानले जाते, म्हणजेच या दिवशी मिळालेले पुण्य कधीही संपत नाही। अक्षय तृतीयाची आणखी एक कथा महाभारतात प्रचलित आहे। या दिवशी दुशासनाने द्रौपदीचा अपमान केला होता। या वस्त्रहरणातून वाचवण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी द्रौपदीला कधीही न संपणारी साडी दान केली होती। अक्षय तृतीयाच्या मागे हिंदूंची आणखी एक रोचक श्रद्धा आहे। श्रीकृष्णांनी पृथ्वीवर जन्म घेतला तेव्हा त्यांचा गरीब मित्र सुदामा अक्षय तृतीयाच्या दिवशी त्यांना भेटायला आला। कृष्णाला देण्यासाठी सुदामाकडे फक्त 4 तांदळाचे दाणे होते। तेच त्याने कृष्णाच्या चरणी अर्पण केले, पण आपला मित्र आणि सर्वांचं हृदय जाणणाऱ्या देवाने सुदामाचे दारिद्र्य त्या दिवशी दूर केले। भारतातील ओरिसामध्ये अक्षय तृतीया हा दिवस शेतकऱ्यांसाठी खूप शुभ मानला जातो। या दिवसापासून शेतकरी शेतात नांगरणी करू लागतात। ओरिसातील जगन्नाथपुरी येथूनही या दिवशी रथयात्रा काढली जाते। वेगवेगळ्या प्रांतात या दिवसाचे स्वतःचे महत्त्व आहे। बंगालमध्ये या दिवशी गणेश आणि लक्ष्मीची पूजा करून त्यांचे लेखापरीक्षण पुस्तक सुरू करण्याची प्रथा आहे, त्याला इथे हलखता म्हणतात। पंजाबमध्ये या दिवसाला खूप महत्त्व आहे। हा दिवस नवीन हंगामाच्या सुरुवातीचा सूचक मानला जातो। या अक्षय तृतीयाच्या ब्रह्ममुहूर्तावर जाट कुटुंबातील पुरुष मंडळी त्यांच्या शेताकडे जातात। त्या रस्त्यावर जितके प्राणी व पक्षी आढळतात तितकेच ते कापणी व पावसासाठी शुभ मानले जातात। वृंदावनाच्या श्री बाके बिहारीच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्री विग्रहाचे चरण दर्शन होते आणि बाकी पूर्ण वर्ष ते वस्त्राने झाकलेले असतात। जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल तो पापांनी मुक्त होतो, अशी भारतीय संस्कृतीत धारणा आहे। आता आपण जाणून घेऊया अक्षय तृतीयाची पूजा कशी करतात। वैशाख महिना हा अत्यंत उष्ण असतो,
त्यामुळे अक्षय तृतीयेच्या निमित्ताने मातीचे माठ किंवा रांजण दान करावे. मातीच्या माठातील पाणी आरोग्यासाठी उत्तम राहते. तसेच फळांचा राजा आंबा प्रामुख्याने अक्षय तृतीयेपासून खाण्यास सुरुवात होते. महाराष्ट्रातील स्त्रिया चैत्र महिन्यात चैत्र गौरीची स्थापना व पूजा करतात. चैत्रातील एखाद्या दिवशी हळदी कुंकवाच्या निमित्ताने बायकांना घरी बोलावून त्यांना मोगऱ्याची फुले किंवा गजरे, आंब्याची डाळ किंवा भिजवलेले हरभरे आणि पणे देतात. त्या हळदी कुंकू समारंभाचा अक्षय तृतीया हा शेवटचा दिवस असतो. तुम्हा सगळ्यांना अक्षय तृतीयेच्या अक्षय शुभेच्छा. धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन विषयासह. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मी तुमचं अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा. लाईक शेअर करा विसरू नका.